सार्डे गावात आहोत आणि ते घराच्या पाईप आहे आणि त्या पाईपावरती साप बसलाय. तर सापाला आपण रेस्क्यू करतोय. बघूया कुठला साप आहे आणि काय प्रजात आहे. तिकडेच भरा, इथं नको. राहू दे घरात नको. राहू दे घरांची हो घरांची. राहू दे काय नाही करायचं. तो पण तू घालता शाळा तरी ते विषारी साप नाही पण घरातली माणसं घाबरले तेवढं नक्की. त्याच्यासाठी सापाची ओळख होणं गरजेचं आहे. एक कमीत कमी साप आहेत जे विषारी आहेत आणि घराजवळ येणारा प्रत्येक साप विषारी नसतो. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. पहिले तर आता बघा, भीतीपोटी माणूस घाबरतो, पण ही भीती कधी जाईल ज्यावेळी सापांची आपल्याला ओळख होईल. सापांची ओळख नाही झाली तर भीती कायम मनात राहील. आपण हा जवळून साप बघूया कोणता आहे. इथे कोस टाकले आणि कोस टाकून हा बाहेर पडला. आपण त्याला सुरक्षित रेस्क्यू केलाय. आपण ह्या सापाविषयी माहिती घेऊया म्हणजे तुम्हालाही समजेल साप कुठला आहे. सापाची ओळख होणं खरंच गरजेचं आहे. आता हा साप माझ्या हातात आहे पण घरातली माणसं या सापापासून माझ्यापासून लांब पडतात. असं व्हायला नको, कारण आपण या जमिनीवरती जन्म झाला आहे आपला आणि या जमिनीत आपण राहणार आहोत. त्याच्यामुळं आपले इथे सर्रास सापडणारे साप आपल्याला कमीत कमी माहिती पाहिजे. नाहीतर काय होईल माहिती आहे का, हे साप आपल्या घराजवळ आले ठीक आहे, पण जर कदाचित चुकून जर बाईट झाला, दंश झाला सापाचा, तर काय परिस्थिती होईल याचं गांभीर्य लक्षात घेऊन सापाची ओळख होणं गरजेचं आहे. आता आपण रेस्क्यू केलेला साप हा धूळ नागिन साप आहे. ठीक आहे, बँडेड रेसर स्नेक ज्याला म्हणतात. नागासारखा दिसणारा साप पण नाग नाहीये. लोक कदाचित नाग समजून ह्याला मारतील पण ह्याची जी अंगाची रचना आहे, शरीराची रचना आहे किंवा याच्या रंगाची जाण घेतली आपण तर हा साप बघा पूर्णतः नागासारखा दिसतोय. म्हणजे जी याची खवलं आहे, म्हणजे आपण गव्हाळा ज्याला नाग म्हणतो त्या नागासारखी याची खवलं आहेत. डिक्टो नागासारखा दिसतो पण नाग नाहीये. याचं नाव आहे धूळ नागिन, बँडेड रेसर स्नेक, पूर्णतः बिनविषारी आहे. मी तुम्हाला पहिले पण सांगितले, आपल्या इथे 4 साप विषारी सापडतात, 4 प्रजाती विषारी सापडतात. त्याच्यामध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा, रसेल्स वायपर, कॉमन क्रेप आणि सॉस्केल्ड वायपर हे 4 साप विषारी आहेत ज्यांना जगभरात बिग 4 मानले जातात. ते जर सोडले तर राहिलेल्या प्रजाती कोणत्या, बिनविषारी आणि निमविषारी. या बिनविषारी आणि निमविषारी जर साप घराजवळ आले तर पकडायची गरज नाही किंवा सर्पमित्राला बोलवायची गरज नाही. तो साप असाही निघून जाईल किंवा तुमच्या घराजवळ उंदीर कमी ठेवा आणि तुमच्या घराजवळ कमीत कमी साप फिरकले जातील. पण जर तुमचं घर अशा परिस्थितीत असेल, शेत असतील किंवा बाजूला मालरान असेल तर सापांचे वाट आपण अडवू शकत नाही. सापांचं अस्तित्व टिकून राहायला पाहिजे. जर असं काही घडलं तर जवळच्या रेस्क्यूअरला फोन करा किंवा वन अधिकाऱ्यांची मदत घ्या. नक्की ते तुमच्या इथे येऊन त्या सापाला घेऊन जातील. आपण हा पकडलेला साप पुन्हा एकदा धूळ नागिन, बँडेड रेसर स्नेक, पूर्णतः बिनविषारी. माझा नंबर तुमच्याकडे असेल. मी ह्या खालील पत्त्यावरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि मदत घेऊ शकता. सापांना जिवंत ठेवा. साप राहिले पाहिजेत किंवा सापांचं अस्तित्व राहिलं पाहिजे आणि साप जगले पाहिजेत. ओके, याला आपण बॅगिंग करू. चला जायचं बाबा, इथे जायचं. हे बॅग आहे बा, इथे बॅग लावली इथे. चला 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 चला. साप रेस्क्यू आहे आणि सुरक्षित आहे. बॅगिंग केलाय. पुन्हा एकदा तुझ्या वडिलांचं नाव प्रभाकर म्हात्रे. यांच्या मुलांचा, यांच्या कुटुंबाचा आभार. घाबरलेत पण भीती बाळगू नका. सापाबद्दल जाणून घ्या, सापांना समजून घ्या. सापांबद्दलची भीती नक्की जाईल आणि तुम्ही सापाला समोर बघू शकता. आता साप माझ्या हातात आहेत पण तुम्ही किती लांब आहात. ठीक आहे, थँक्यू. हा बिनविषारी साप आहे, बँडेड रेसर स्नेक ज्याला आपण धूळ नागिन. नागासारखा दिसणारा पण नाग नाही, विषारी नाही, बिनविषारी आहे पूर्णतः. त्याला आपण रिलीज करतो इथे. चलो शांत राहा, शांत राहा. हा बिनविषारी साप आहे, पूर्णतः बिनविषारी. ठीक आहे, धूळ नागिन, बँडेड रेसर स्नेक, नागासारखा दिसणारा पण नाग नाही, विषारी नाही. ठीक आहे, त्याला रिलीज करतो.
पण तुम्हाला काय नाही करत तू बिनविषार आहे तो. जाऊ दे चल जाऊ दे चांगली गोष्ट आहे